ओवा, जिरी, धने पावडर सगळं घालून अशी खमंग झार केलेली धपाटी माणसाला जेवायला जर आलं, भाकर जर खाऊ वाटत नसेल तर धपाटं मिरचू धपाटं खाल्लं तर तोंडाला खमंग असं लागतंय, खाऊ वाटतं. दही धपाटं खा, पोट भरल असा नाश्ताही. त्याच्याबरोबर कैरीसुद्धा ठेवली सोबत तोंडी लावायला, कैरीसुद्धा खा. आज करणार आहे आपण धपाटे. हे बघा, ही आहे ज्वारीचं पीठ. ही मोठी वाटी आहे जरा ज्वारीचं पीठ, ही बारकी वाटी आहे गव्हाचं पीठ आणि ही आहे बेसन. हे बघा, ही आहे धन मी थोडंसं भाजून घेतले. तर धन, ही जिरी, ही मिरच्या, हळद, तीळ, लसूण आणि ही ओवा, कोथिंबीर. धन आणि जिरी मी बारीक वाटून घेते. तर धन बारीक करून घेऊया. ह्याच्यातच टाकूया जिरी. हे आता आपलं बारीक झालंय, काढून घेऊया. याचं सगळं काढून घेऊया, बारीक झालं. हे बघा, ही मिरची, लसूण, कोथिंबीर, थोडंसं टाकते मीठ. हे बारीक काढून घेते. धपाट्याला मिरची मी भाजून घेतली नाही, कच्चीच घालते कांडून. हे बघा, ठेसा आपला आता कांडून झाला. हे असा कांडलाय ओबड धोबड. लय बारीकी नाही कांडला, लय मोठाही नाही तुला, मध्यम कांडलाय ठेसा. कारण धपाटं म्हणलं का त्यात लसूण जरा थोडा जादा टाकावं लागते, कारण लसणानं धपाटं खमंग लागतं. त्यामुळं मी आज थोडं लसूण जादा टाकलाय. हे असं काढून घेते. काढून झालं ही. आता पीठ मळून घेऊया. चला आपण आता पीठ मळून घेऊया. हे ज्वारीचं पीठ 1 वाटी, हे गव्हाचं पीठ बारकी वाटी, बेसनाचं पीठ 1 वाटी, जिऱ्याची आणि धण्याची पावडर आता बारीक वाटून घेतलेली हे टाकून घेते. तीळ टाकून घेते, भरपूर तीळ टाकते, छान लागते धपाटे. हे हळद टाकून घेते. हातावर चुळून ओवा टाकते, धपाटे खमंग लागते म्हणून हे असं हातावर चुळून टाकते. हे बघा, हे ओवा टाकला. कोथिंबीर टाकते. ठेचा टाकून घेते. थोडंसं तेल घालूया ह्यात, कारण धपाटा मऊ लुसलुशीत होतो. ठेच्यात मीठ टाकले, थोडंसं अजून वरनं मीठ टाकून घेते. तर ह्याचा सगळ्याचा एकजीव करून घेते. बघा, अजून धपाटी करायची ती तवरच हे सगळं टाकले ना किती घम 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 वास यायला. अजून हे पीठ मळते तवर इतका वास छान येतो, तेव्हा धपाटी केल्यावर किती छान वाटेल. तर पाणी टाकून हे पीठ मळून घेऊ. पीठ आपलं आता मळून झालंय. हो का, बघा तुम्ही, हे पीठ मळून झालंय. आता एक 10-15 मिनटं मी झाकून ठेवते. असे वल्ल्या कापड्यानं झाकून ठेवते. 10-15 मिनटानं याची धपाटी करूया. पीठ भिजलंय, आता धपाटी करून घेऊया आपण. कापडाला असं पाणी लावून घेण्यात चिटकत नाही खाली. हाताला थोडं पाणी लावायचं, लावून पसरवून घ्यायचं. कडनही थापटून घ्यायचं. असं पाणी हाताला लावून असं सरकत आहे. असं करायचं, मधलं पीठ असं घ्यायचं. हे असं हे पाडून घेऊया. ह्यातनं तेल जाऊन धपाटा भाजतो चांगला. तवा तापाला ठेवलाय, थोडंसं तेल टाकून घेऊया. थोडंसं पाणी लावून असं फिरवायचं. मिक्स असे हे जणी तेल सोडूया. चांगलं भाजते खमंग. त्याच्या कडने बी तेल सोडून घेऊया जरा.
ती भाजच तर आपण दुसरं करून घेऊया. हे असंच पाणी लावलंय मागासारखं, तुम्ही बी असंच लावून घ्या. हे बघा गोळा असा करायचा, उंडा ठेवला असं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि असं थापायचं. थोडं मधून मधून पाणी घ्यायचं हाताला, म्हणजे ठेवलेला उंडा चांगला पसरून घ्यायला सोपं पडते. आता आपला धपाटा थापून झाला सगळा. ही धपाटा सगळी पिठं मिसळून रवा, जिरी, धने पावडर सगळं घालून अशी खमंग झार केलेली धपाटी माणसाला जेवायला जर आलं, भाकर जर खाऊ वाटत नसेल तर धपाटं मिरचू धपाटं खाल्लं तर तोंडाला खमंग असं लागतंय, खाऊ वाटतं. ही भाजलाय, ती काढून घेते. असं थोडं पाणी लावायचं, असं कापड निघतं म्हणून. थोडं निघतं तेल सगळं सोडून घेते. हे जे पल्ले घ्यातून सोडून घेते, त्याला पलटी मारते. तेल थोडंसं सोडून घेते खालच्या अंगाला बी. सगळी धपाटी मी अशी करून घेते. धपाटी भाजताना त्याचा वास इतका खमंग यायला लागलाय, तुम्ही बघू शकता किती खमंग असं. वरण तर बघ किती, एकदाच पलटी मारलं तर किती छान दिसायला लागलंय. अजून ती भाजायच आहे पूर्ण. दिसायला असं दिसतंय पण खाल्ल्यावर किती खमंग लागेल बघू शकता तुम्ही. हो का, हे बघा सकाळ सकाळ मी धपाटी केली, गरम गरम धपाटी. मी पण केलंय दही धपाट मिरचू. तुम्ही पण करा, खा आणि मला सांगा.